गुणरत्न सदावर्तेंची गाडी का फोडली? पहिली प्रतिक्रिया आली आहे, बघूयात काय म्हणतात मंगेश साबळे. मराठे माजुरे आहेत असे ते म्हणतात. मराठ्यांना आरक्षण मी मिळूच देणार नाही असं ते म्हणतात. मराठे लाखोची करोडोची सभा घेतात तर ती जत्रा आहेत असं ते म्हणतात. आमच्या भावनेला ते ठेच पोहोचवतात. मराठ्यांचा इतिहास तुम्ही विसरले का? मराठ्यांचं बलिदान तुम्ही विसरले का? मराठ्यांनी या स्वराज्याला, या महाराष्ट्राला, या देशाला स्वराज्य स्वातंत्र्य मिळावं म्हणून या मातीने, या रक्ताने या मातीला आंघोळ घातली, हे तुम्ही विसरले का? मराठ्याला माजुरे म्हणणं, मराठ्यांच्या सभेला जत्रा म्हणणं आणि मराठ्यांना आरक्षण मिळू देणारच नाही हे असं म्हणणं, हे कुठेतरी तरुणाला उचकावणार आहे आणि आमच्या भावना दुखावणार आहे. आणि म्हणून त्याला कुठेतरी चाप लागावा, त्याला कुठेतरी चाप बसावा, म्हणून सदावर्तेंच्या या ठिकाणी जो काय हा प्रकार घडलेला आहे. तर मंडळी, हे होते मंगेश साबळे. आज सकाळी पहाटे 6च्या सुमारास मराठा आंदोलक मंगेश साबळे यांच्यासह काही तरुणांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. या प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत मंगेश साबळे यांच्यासह 2 साथीदारांना अटक करण्यात आलं. या प्रकरणी आता तिघांनाही जामीन मिळालाय आणि जामीन मिळाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया आपण पाहिली आहे. जामीन मिळाल्यानंतर मंगेश साबळे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा का फोडल्या याचं कारणही आपल्याला सांगितलेलं आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला का केला असा प्रश्न विचारलेला असताना मंगेश साबळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गुणरत्न सदावर्ते हे मराठा समाजाला माजुरडे म्हणतात, मराठ्यांना आरक्षण मिळूच देणार नाही असं म्हणतात, चिथवणीखोर भाष्य करतात, शिवाय मराठ्यांच्या सभांना ते जत्रा म्हणून संबोधतात आणि याच कारणातून आम्ही त्यांच्या गाडीवर हल्ला केला अशी कबुली मंगेश साबळे यांनी TV9शी बोलताना दिलेली आहे. मंगेश साबळे यावेळेस म्हणाले की मराठे माजुरडे आहेत, मराठ्यांना आरक्षण मिळूच देणार नाही, मराठे लाखोंच्या आणि कोट्यावधींच्या संख्येने सभा घेत आहेत, ती एक जत्रा आहे असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले होते. ते आमच्या भावनेला ठेच पोहोचवतात. मराठ्यांचा इतिहास तुम्ही विसरलात का? मराठ्यांचं बलिदान तुम्ही विसरलात का? मराठ्यांनी या देशाला आणि स्वराज्याला स्वतंत्र मिळावं म्हणून मातीला रक्ताने आंघोळ घातलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरलात का? मराठ्यांना माजुरड म्हणता, मराठ्यांच्या सभेला जत्रा म्हणणं आणि मराठ्यांना आरक्षण मिळूच देणार नाही असं म्हणणं हे तरुणांना चेतावणी देणारं आहे, आमच्या भावना दुखवणारं आहे आणि म्हणून आम्ही याला चाप बसावा म्हणून गाडी फोडून टाकली असं मंगेश साबळे यांनी यावेळेस स्पष्ट केलं. आधी स्वतःची कार पेटवली होती, आता सदावर्तेच्या वाहनांची तोडफोड करणारे मंगेश साबळे. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडणाऱ्या तरुणाची जोरदार चर्चा सुरू आहे. मंगेश साबळे यांची चर्चा सुरू आहे. गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे. मुंबईमध्ये गुणरत्न सदावर्ते यांची 4 चाकी गाडीची तोडफोड करण्यात आली. यावेळी वाहनाची तोडफोड करणाऱ्या तरुणांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. गेल्या काही दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते मराठा समाजाच्या विरुद्ध वक्तव्य करत असल्यामुळे समाजामध्ये त्यांच्याबद्दल राग आहे. हाच राग काढण्यासाठी सदावर्ते यांनी त्यांच्या गाडीची तोडफोड झाल्याची माहिती दिली होती. सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करणारे तरुण नेमके कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, याविषयी अनेकांच्या मनात कुतूहल आणि उत्सुकता निर्माण झालेली आहे. मुंबईमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या खाली उभ्या असलेल्या 4 चाकी वाहनांची फोडाफोड करणाऱ्या तरुणांमध्ये सगळ्यात प्रथम आणि सगळ्यात पुढे असणारा तरुण म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावचे सरपंच मंगेश साबळे. या तरुणाने तोडफोड केल्याचं समोर आलं आणि मंगेश साबळे हा गेवराई पायगा येथील सरपंच आहे असं देखील समोर आलं. मंगेश साबळे हे यापूर्वी त्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे अनेकदा चर्चेत आलेले. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यामध्ये तहसील कार्यालयासमोर या तरुणाने चक्क 2 लाख रुपये उधळून लावले होते. अधिकारी विहीर खोदण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे मागत असल्याचा आरोप त्यांनी यावेळेस केला होता. 2 लाख रुपये शासकीय कार्यालयासमोर त्यांनी त्यावेळेस उधळले होते. हे पैसे उधळणारे तरुण म्हणजेच मंगेश साबळे. मंगेश साबळे यांनी विहिरीची कामं दिली होती, मात्र ती कामे पैसे दिल्याशिवाय पूर्ण केली जाणार नाही असं त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी हा पैसे उधळण्याचा कार्यक्रम राबवला होता.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज झाला आणि यामध्ये अनेक महिला व पुरुष तसेच बालक जखमी झाले. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटलेत आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी आपली नवी कोरी कार पेट्रोल टाकून जाळून टाकली. राज्यभरातील दौऱ्यानंतर मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी सभा घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाबद्दल वेगवेगळी वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर मराठा समाजातून रोष व्यक्त केला गेला. याचाच राग मनात धरून मंगेश साबळे या तरुणाने मुंबई येथे गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केली आणि ही तोडफोड का केली याचं देखील स्पष्टीकरण आता मंगेश साबळे यांनी दिलेलं आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आवडला असेल तर निश्चितच शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.